नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते? 1. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपले प्रारब्ध असते. 2. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. 3. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते आणि ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. 4. यांत्रिकपणे देव सापडत नाही आणि मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 5. मनुष्य रूपात बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचं वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. 6. काळ हा परमेश्वराला चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. 7. आपली काही पापे असतात आणि ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. 8. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितलं. 9. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. 10. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. 11. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म पाया आहे आणि पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मग व्हिडिओला एक लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.